छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। मृत मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने कुणालची आई संगीता चांदगुडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तर संगीता यांनी आपल्या मुलाला तब्बल 20 वर्षापासून आमच्यापासून दूर ठेवल्याचा दावा मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने केला होता। आता याच आरोपांना संगीता चांदगुडे यांची बहीण आणि कुणालची मावशी पल्लवी जहाड यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। सध्या घडलेल्या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, परंतु सध्या आम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या, अशी कळकळीची विनंती पल्लवी जहाड यांनी केलेली आहे। सोबतच 20 वर्षापासून मुलांनी आपले गाव आणि शेत सोडावं म्हणून त्याच्या डोक्यात फावडं का टाकलं होतं? त्यावेळी तुमच्या मुलाच्या जीवाचं काय होईल याचा विचार केला नव्हता का? असा थेट सवाल ही पल्लवी यांनी मुरलीधर चांदगुडे यांच्या आईला केला आहे। या आरोप प्रत्यारोपांमुळे खवड्या डोंगर प्रकरणाला आता कौटुंबिक वादाची किनार असल्याची दाट शक्यता व्यक्त केलेली आहे। मुरलीधर चांदगुडे यांच्या मूळ गावी अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव येथे पोहोचले त्यावेळी मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने गंभीर आरोप केले होते। तो जास्त बोलत नव्हता, त्याची बायको आम्हाला त्याला बोलू द्यायची नाही, तिने कधी बोलू दिलं नाही, तिने त्याला दूर केले, असे गंभीर आरोप केले होते। त्यानंतर आता संगीता चांदगुडे यांच्या बहिणीनेही समोर येत चांदगुडे कुटुंबावर खळबळजनक आरोप केले आहेत। त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण की या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत। घरगुती वाद हे जे आहेत ते आता पुढे येऊ लागलेले आहेत। आता संगीता चांदगुडे यांची जी बहीण आहे पल्लवी यांनी थेट आरोप केलेला आहे की त्या कुटुंबावर आरोप केलेला आहे की जेव्हा त्या मुलाला गाव सोडायचं आहे तेव्हा मग त्या 20 वर्षापूर्वी मुलाने गाव आणि शेत सोडावं म्हणून त्याच्या डोक्यात फावडं का टाकलं होतं असा आरोप केलेला आहे। पुढे काय म्हणतात ते तुम्ही पहा। मी सगळ्यांना कळकळीची विनंती करून हेच सांगतेय की तुम्हाला योग्य वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे की ही घटना कशामुळे झालेली आहे, काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला या सगळ्यांचं उत्तर भेटणार आहे। फक्त आम्हाला थोडा दिवस या दुःखातून सावरू द्या, आम्हाला आमच्या आईवडिलांना या दुःखातून सावरून द्या, तुम्हाला सगळ्या गोष्टींचे उत्तर भेटतील। पण समोरची व्यक्ती शांत व्हायला तयारच नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी माझ्या बहिणीने त्यांचा मुलगा 20 वर्षापासून त्यांच्यापासून लांब केला होता। तर मला फक्त त्यांना एकच विचारायचं आहे, खरंच तुम्ही असं म्हणताय की माझ्या बहिणीने 20 वर्षापासून तुमचा मुलगा लांब केला का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा, 20 वर्षापासून तुम्ही त्या मुलाला घरातून ते गाव सोडण्यासाठी आणि ते शेत सोडण्यासाठी एकदा विचारा जाऊन त्यांना की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाच्या डोक्यात फावडं कसं काय टाकलं होतं? त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही की तुमचा मुलगा जाईन, जगन, नाही जगन? मला फक्त ह्या गोष्टीचं उत्तर द्या, बाकी मी सगळ्या गोष्टीचे उत्तर देणार आहे तुम्हाला, फक्त मला थोडा वेळ हवाय।